नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आज करणार आहोत आपण आळू वडी। तर आळू वडीसाठी लागणारे हे बघा पानं मी गावाकडनं आणलेले, आमच्या गावाकडे खूप आहेत। तर त्यासाठी इथे घेतलेला आहे मी बेसनमध्ये लाल तिखट, हळद, ओवा आणि इथे मी थोडेसे चाट मसाले पण यात ॲड करणार आहे। आणि इथे थोडेसे तीळ घेतलेले आहे, यातले थोडेसे तीळ पण टाकणार, हे पण मी गावाकडनंच आणलेले। आणि इथे लसूण, जिरं, मिरची, मीठ आणि लिंबू। हे माझ्याकडे चिंच नाही आहे, नाहीतर मी चिंच ॲड करत असते, मग चिंच नाही म्हणून मी लिंबू ॲड करणार आहे। साखर पण घालत असते थोडीशी, आज नाही घालणार। आता मी हे सगळं मिक्सरमध्ये काढून घेणार आणि नंतर यात मी मिक्स करणार आहे ते। तर चला बघ, एक आडवा नंतर एक असं उलटं सुलटे असे केले तर, आणि त्याच्यावर हे मिश्रण एकत्र करून आणि इथे गाळण ठेवली पूर्णाचे, त्याच्या खाली पाणी वाफेवर आता मी ते उकडून घेणार आहे। याचा रोल करणार मी। हे बघा, आता असं मी वाफवून घेणार आहे ते या सगळ्या वड्या। त्याच्यावर आपण झाकण ठेवूया। तर आता आपण वड्या कट करून घेतलेल्या आहे आणि त्यासाठी मी मोहरी टाकलेली आहे। अशा वड्या आपण आता तळून घेणार आहोत। सगळं आपण फ्राय करून घेणार आहोत वड्या। तर हे बघा, आपली रोल वडी तयार आहे। मस्त अशी छान झालेली आहे, कुरकुरीत। तीळ पण दिसतायत थोडे थोडे वरती। आणि मला मोहरीची फोडणी फार आवडते म्हणून मी मोहरीची फोडणी देते त्याला, खूप छान लागते। तर या सगळे खायला। बाय। नंतर मग मी शौर्याला घ्यायला गेले स्कूलमध्ये। तर मग आज त्याचे पप्पा ड्युटीला गेले म्हणून मला जावं लागलं। तर शौर्याला खूप घाई झाली होती घरी यायची, कारण त्याला वाटत होतं पप्पा घरी आहेत, तरी पण मला घ्यायला नाही आले। आणि आज त्याचे पप्पा गाडीतून घेऊन गेलेले, म्हणून मला पायीच यावं लागलं। आणि थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडून गेल्यानं सगळीकडे पाणीच पाणी झालं होतं। आणि बघा, इथे खूप गर्दी होती स्कूल सुटल्याच्या नंतर। तरी पण मी मागच्या गेटने आले होते, कारण मागच्या गेटने थोडीशी गर्दी कमी असते म्हणून। आणि नंतर शौर्य खूप फास्ट चालत होता माझ्या, खूप फास्ट चालत होता।